नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सगळे? मी संध्या सफरे. यूट्यूबवरील अमृताचे डोई ह्या माझ्या आध्यात्मिक चॅनलमध्ये मी तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आपण मागच्या एपिसोडमध्ये छांदोग्य उपनिषदाला सुरुवात केलेली आहे. आजच्या एपिसोडमध्ये छांदोग्य उपनिषदाचा पुढचा भाग आपण बघणार आहोत. छांदोग्य उपनिषद हे सामवेदामध्ये आलेलं असून तत्वमसी हे महावाक्य त्याच्यामध्ये आलेलं आहे. आता आपण बघूया छांदोग्य उपनिषद. महर्षी उद्दालकांनी त्यांचा पुत्र श्वेतकेतूला म्हटलं की सुषुप्तीचं खरं स्वरूप, सुषुप्ती म्हणजे काय? गाढ निद्रा. सुषुप्तीचं खरं स्वरूप मी तुला आता सांगतो. मनुष्य जेव्हा गाढ निद्रेमध्ये असतो तेव्हा तो परमतत्वामध्ये एकरूप झालेला असतो आणि तो त्याच्या स्वस्वरूपाला जाऊन मिळतो. आपल्या व्यक्तींच्या आयुष्याचं ह्या 3 अवस्था सतत आलटून पालटून चालू असतात. पहिली म्हणजे जागृत अवस्था, वेकिंग वर्ल्ड. दुसरी ड्रीम वर्ल्ड, स्वप्नावस्था. आणि शेवटची तिसरी ही सुषुप्ती किंवा गाढ निद्रा. जागृत अवस्थेमध्ये आपण इंटरॅक्शन करतो, जगामध्ये व्यवहार करतो. मग त्यानंतर जेव्हा हळूहळू आपण दमतो, आपल्याला झोप हवीशी वाटते, तेव्हा आपण झोपेच्या तयारीला लागतो. परंतु गाढ निद्रा येण्याआधी काही काळ आपल्याला स्वप्न पडतात. ती स्वप्नावस्था म्हणजे जागृतावस्थेमधून आपण स्वप्नावस्थेमध्ये जातो आणि मग त्यानंतर फायनली कधीतरी आपल्याला गाढ निद्रा लागून जाते. कधीतरी असं म्हणण्याचं कारण की गाढ निद्रा म्हणजे काय आहे तर ॲब्सेन्स ऑफ एक्सपिरियन्सेस. त्यामुळे आपल्याला नेमका तो क्षण आपल्याला सांगता येत नाही की आपली गाढ निद्रा कधी सुरू झाली. तर आता या गाढ निद्रेचं स्वरूप महर्षी उद्दालक त्यांच्या पुत्राला श्वेतकेतूला समजावून सांगतायत. ते काय म्हणतायत तर जेव्हा व्यक्ती गाढ निद्रेमध्ये जाते तेव्हा ती त्याच्या स्वस्वरूपाला जाऊन मिळते. म्हणजे काय तर पहिल्या 2 अवस्थामध्ये काय घडतं, आपली एकंदर शरीर किती आहेत, आतल्या आत अशी 3 मुख्य. पहिलं स्थूल शरीर, त्याच्या आतमध्ये सूक्ष्म शरीर, त्याच्या आतमध्ये कारण शरीर. बरोबर. जागृतावस्थेमध्ये जेव्हा आपण वावरत असतो व्यवहारामध्ये तेव्हा आपली 3ही शरीर कार्यक्षम असतात. जेव्हा हळूहळू आपण स्वप्नावस्थेमध्ये जातो तेव्हा काय घडतं तर आपलं स्थूल शरीर जे आहे ते कॉटवर झोपलेलं आहे, निद्रित अवस्थेत आहे. पण आतलं जे सूक्ष्म शरीर आहे, जे मन, बुद्धी, चित्त, अहंकाराने बनलेलं आहे, ते स्वप्नावस्थेमध्ये आतील सूक्ष्म शरीर हे जागृत असतं आणि मनामुळे स्वप्नावस्था निर्माण होते. मनामुळे स्वप्नामधील विविध इव्हेंट्स, विविध परिस्थिती, माणसं, जगत, स्वप्न जगत हे मनामुळे स्वप्नावस्थेमध्ये क्रिएट होतं. परंतु आता सुषुप्तीमध्ये काय घडतं तर सुषुप्तीमध्ये जे स्थूल शरीर आहे ते झोपलेलं आहे, पण सूक्ष्म शरीर सुद्धा काही काळापुरतं का होईना हे निद्रावस्थेत जातं. मन, बुद्धी, चित्त, अहंकार, मी 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 करणारा अगदी स्वप्नावस्थेमध्ये सुद्धा स्वप्नातील अहंकार हा जागृत असतो. परंतु गाढ निद्रेमध्ये इंद्रिय, शरीर, मन, बुद्धी सगळेच्या सगळे हे निद्रितावस्थेमध्ये जातात आणि कारण शरीर केवळ त्यामध्ये उरलेलं असतं. सूक्ष्म शरीर निद्रावस्थेमध्ये जातं, स्थूल शरीर निद्रावस्थेत असतं. उरतं कोण? कारण शरीर. आणि कारण शरीरामध्ये कोण आहे तर अहंकार त्याच्यामध्ये नाही.
अहंकार हा सूक्ष्म शरीरामध्ये आहे, मनामध्ये आहे. पण जागृत सुषुप्तीमध्ये तर सूक्ष्म शरीरही नाही गेलेलं आहे. त्यामुळे कारण शरीर जे त्रिगुणांचं बनलेलं आहे बर का, बेसिक त्रिगुण सत्व रज तमांचं जे मिश्रण आहे आपलं बेसिक, त्यानं ते कारण शरीर बनलेलं आहे आणि त्याच्यामध्ये वासना संचय आहे. तर ते कारण शरीर फक्त निद्रावस्थेमध्ये उरतं. अहंकार तिथे उरत नाही, चिदाभास नाही, मनरूपी अहंकार रूपी आरसा नाही. त्यामुळे रिफ्लेक्टेड कॉन्शियसनेस सुद्धा निद्रावस्थेमध्ये नाही, दोन्ही नाही. आरसा पण नाही, त्याचं प्रतिबिंब पण नाही. मग ते प्रतिबिंब म्हणजेच अहंकार म्हणजेच चिदाभास हे निद्रावस्थेमध्ये कुठे विलय पावतं, तर ते त्याच्या मूळ स्त्रोतामध्ये, ज्या स्त्रोतामुळे प्रतिबिंब तयार झालाय, मूळ बिंबामध्ये अहंकार आणि अहंकार किंवा चिदाभास किंवा रिफ्लेक्टेड कॉन्शियसनेस हा मूळ बिंबामध्ये म्हणजे चैतन्य तत्वामध्ये विलीन झालेला असतो. चैतन्य तत्व, ऊर्जा तत्व, ईश्वरीय तत्व हे आपलं खरं स्वरूप आहे. शरीर आणि मन त्याच्या भोवती गुंडाळलं गेलेलं आहे, उपाधी आहे, त्याचं ते माध्यम आहे. त्याच्याद्वारे ते काम करताय, पण ते म्हणजे मी नाही. शरीर आणि मन ही सगळी त्याच्या भोवती गुंडाळलेली माध्यम आहेत. माझं खरं स्वरूप ऊर्जा तत्व आहे. त्या ऊर्जा तत्वामध्ये निद्रितावस्थेमध्ये तो अहंकार किंवा जीव किंवा जीवात्मा हा त्याच्या मूळ स्रोताकडे म्हणजे चैतन्य तत्वाकडे तो विसर्जित झालेला असतो. म्हणजेच आपण प्रत्येक गाढ निद्रेच्या वेळेला कोणता अनुभव घेतो? असा अनुभव घेतो की प्रत्येक गाढ निद्रेच्या वेळी आपल्यातला जीवरूपी अहंकार हा परमतत्वामध्ये विसर्जित झालेला असतो. आणि आत्मसाक्षात्कारासाठीची कंडिशन काय आहे? त्याची कंडिशन आहे आपला जो जीवरूपी अहंकार आहे तो जेव्हा परमतत्वामध्ये विलीन होईल तेव्हा त्याला आत्मसाक्षात्कार असं म्हटलं जातं. म्हणजे मग काय, निद्रावस्थेतली ही स्थिती ही आत्मसाक्षात्काराची आहे असं समजायचं नाही का? कारण ती निद्रावस्थेमध्ये अज्ञान स्थितीमध्ये अविद्या स्थितीमध्ये त्याची आपल्याला जाणीव नाही, त्याचं आपल्याला ज्ञान नाही. ती फक्त एक घटना प्रत्येक गाढ निद्रेच्या वेळी घडून येते, पण त्याच्यामध्ये अवेअरनेस नाही, त्याचं जाणीव तत्व नाही, कॉन्शियसनेस नाही. त्यामुळे त्याला आत्मसाक्षात्कार म्हणता येत नाही. ही स्थिती जेव्हा जागृतावस्थेमध्ये साधक प्राप्त करतो तेव्हा तो खरा आत्मसाक्षात्कार समजला जातो. नाहीतर गाढ निद्रेमध्ये ही केवळ एक स्थिती घडते, एवढंच आपण म्हणू शकतो की तो जीवरूपी अहंकार आपल्या मूळ स्वरूपाला तो जाऊन पोचतो. मंत्र 2. ज्याप्रमाणे एखाद्या खांबाला दोरीनं, छोट्याशा दोरीनं पक्षाला बांधल्यावर तो पक्षी वेगवेगळ्या दिशेनं गोल गोल असा त्या खांबाभोवती फिरत राहतो, उडत राहण्याचा प्रयत्न करतो. काही मला मिळेल का हे शोधण्याचा प्रयत्न करतो, कुठे मला विश्रांती मिळेल का याचा सुद्धा तो प्रयत्न करतो. परंतु त्याला दोरीनं खांबाला बांधलेला असल्यामुळे तो तसाच त्या वर्तुळामध्ये फिरत राहतो आणि शेवटी दमून भागून विश्रांती मिळवण्यासाठी तो परत आपल्या आश्रय स्थानावर म्हणजे खांबावर येऊन टेकतो. तेव्हा त्याला खरी विश्रांती मिळते. हे असं उदाहरण
महर्षी उद्दालक इथे देत आहेत. म्हणजे काय, त्याचा अर्थ काय, की आपलं सुद्धा असंच जीवनभर चालू आहे. आपलं मन शरीर हे बाहेर बाह्य जगतामध्ये विचारांनी, मनानी, थॉट्सनी काही ना काही सुख मिळवण्याचा आपण अव्याहत प्रयत्न करत राहतो. एवढं सगळं शारीरिक मानसिक फिरणं झाल्यानंतर सुद्धा ते सुख किंवा ती विश्रांती परमशांती आपल्याला ती मिळत नाही. आणि आपण त्या सगळ्या दगदगीनं म्हणा, त्या सगळ्या खटापटीमुळे म्हणा, त्या सगळ्या कष्टांमुळे म्हणा, आपण पार दमून जातो. ती परमशांती तर आपल्याला मिळतच नाही. आणि मग शेवटी थकून भागून गाढ निद्रेमध्ये जेव्हा आपण पोचतो तेव्हा आपल्यातला जीवरूपी अहंकार अखेर त्याच्या मूळ स्त्रोताकडे जाऊन विलय पावतो. आणि तेव्हा, केवळ तेव्हाच त्याला खरी परमशांती मिळते. गाढ निद्रेमधलं जे सुख आहे, जी परमशांती आहे, ती एवढी अपूर्व का आहे, की जी बाह्य जगतामध्ये वणावणा फिरून हजारो सुखाच्या गोष्टी मिळवून सुद्धा तात्पुरती शांती समाधान मिळत असेल, पण परमशांतीचा अनुभव केवळ आणि केवळ गाढ निद्रेमध्ये येतो. याचं कारण आपला जीवात्मा अहंकार हा चैतन्य तत्वामध्ये, ईश्वरीय तत्वामध्ये तो एकरूप विलीन झाल्यामुळे. आणि ते ईश्वर तत्व कसं आहे, तर ते साक्षात परमशांती स्वरूप आहे, ब्लिस आहे. ते अल्टिमेट डेस्टिनेशन फॉर द ब्लिस. का, कारण ते म्हणजेच ब्लिस आहे. आणि तिथे आपण जाऊन टेकल्यामुळे जो अनुभव आपल्याला मिळतो तो परमशांतीचा अनुभव आपल्याला मिळतो. म्हणजे काय, की आयुष्यभर आपण वणा या सुखशांतीसाठी फिरतो, दमतो, कष्ट करतो, मग कधी क्रोध पावतो, कधी उद्विग्न होतो, कधी समाधान मिळतं, पण ते समाधान काही फार काळ टिकू शकत नाही. ती परमशांती ज्याची आपल्याला ओढ आहे, ती शेवटी गाढ निद्रेमध्ये थकून गेल्यानंतर जेव्हा अहंकार रूपी आत्मा आपला त्या परमतत्वामध्ये विलीन पाहून त्याचं जे ब्लिसमय स्वरूप आहे, परमशांतिमय स्वरूप आहे, त्याच्याशी एकरूप झाल्यामुळे, त्याच्यामध्ये विलीन झाल्यामुळे ती परमशांती आपल्याला काही काळ का होईना ती आपल्याला मिळते. आपण या परमसुखाची अपेक्षा सगळ्यांकडनं करत असतो. भौतिक जगताकडनं, बाह्य गोष्टींकडनं, अमुक एक गोष्ट मला मिळाली तर मला परमसुख लाभेल, काही व्यक्तींकडनं आपल्याला ते परमसुख लाभेल, अशा अपेक्षा करत 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 आपण आयुष्याचा प्रवास चालू ठेवत असतो. पण कोणत्याच मार्गाने आपल्याला ते मिळू शकत नाही. का, कारण अपेक्षा आपण कुणाकडनं करतोय, व्यक्ती काय, जीव काय, इतर रिलेटिव्स काय, माणसं काय, वस्तू काय, भौतिक गोष्टी काय, या सगळ्या शेवटी भौतिक जगतातील या गोष्टी आहेत. आणि भौतिक जगाचं वैशिष्ट्यच काय आहे, मुळात इनहेरिटंट वैशिष्ट्य त्याचं विनाशी आहे, बदलणार आहे, चिरकाल टिकणारं नाहीच आहे. त्यामुळे जे जगताकडे देण्याची त्याची कपॅसिटीच नाही, ती त्याची जी क्षमताच नाही, पण आपण मात्र त्याच्याकडनं ती अपेक्षा करत राहतो, ती पूर्ण होत नाही. आणि मग गाढ निद्रेमध्ये ईश्वर तत्वामध्ये मिसळून गेल्यानंतर ती परमशांती काही काळ आपल्याला मिळते. शरीराचं कारण हे अन्न आहे, बरोबर.
अन्न हे पृथ्वीपासून होतं, पृथ्वी ही पाण्यापासून निर्माण होते, पाणी हे अग्नीपासून निर्माण होतं. आता हे जरा थोडं विचित्र वाटू शकेल, पण मागच्या एपिसोडला आपण बघितलं की हीटमुळे, ते अग्नीमुळे इव्हॅपोरेशन होतं आणि त्यातून बाष्प तयार होतं आणि त्यातून जलनिर्मिती होते. जल अग्नीपासून, आणि अग्नी शेवटी कोणापासून? परमतत्वापासून. म्हणजे अल्टिमेटली शरीराचे आपण एक एक कारण वरती शोधत गेलो तर अल्टिमेटली मूळ अनकॉज कॉज हे कोण आहे? तर परमतत्व आहे. आता परमतत्व साक्षात जरी या सगळ्याचं कारण नाही, कारण ते निर्गुण आहे, ते सगुणाला निर्माण करू शकत नाही, बरोबर. पण साक्षात जरी ते कारण नसलं तरी त्याच्या मायारूपी शक्तीच्या सहाय्यानं तो हे सगळं निर्माण करत असतो. त्यामुळे मायेपर्यंत आपण वरती जाऊन पोचलो तरी माया तरी कुणापासून निर्माण झाली? तर ती निर्गुण परमतत्वापासून निर्माण झाली. त्यामुळे इट्स अ अनकॉज ऑफ कॉज. त्यामुळे आपल्या सगळ्यांचं, अगदी सगळ्या 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 व्यक्तींचं मूळ कारण आपण शोधत गेलो तर ते मूळ परमतत्व सगळ्यांसाठी तेच एक आहे. त्याच्यामुळे सगळी पुढची मालिका सुरू होते, त्याच्यामुळे अन्न तयार होतं, त्याच्यामुळे आपण सर्वाइव्ह होतो, त्याच्यामुळे आपण विकसित होतो आणि अंती सुद्धा आपण त्याच्यामध्येच अव्यक्त स्वरूपामध्ये, बीज रूपामध्ये त्याच्यामध्ये मिळून जातो. मग हे जर खरं आहे, सर्वांचं मूलभूत तत्व, मूलभूत पाया जर एकच आहे तर ते मात्र आपल्याला खोटं वाटतं. छांदोग्य उपनिषद किती भावपूर्ण पद्धतीनं आपल्याला हे सगळं समजावून सांगताय बघा, की हजारो व्यक्ती वेगवेगळ्या, शरीर मन प्रत्येकाचं वेगवेगळं, पण सगळ्यांचा मूलभूत पाया एकच आहे. पण तो मूलभूत पाया एकच एक आहे, पण तो मात्र आपल्याला खोटा वाटतो. आणि वरवरची सगळी हजारो शरीर मन आहेत, ती विविधता तेवढी आपल्याला खरी वाटते. आपण जन्मभर आपलं मूल तत्व शोधण्यासाठी, परमशांती शोधण्यासाठी जगभर फिरतो, पण अंती ते आपल्या हृदयामध्येच ते ईश्वरीय तत्व बसलेलं असतं. पुढील मंत्र. ते सत्य तत्व महर्षी उद्दालक त्यांच्या पुत्राला श्वेतकेतूला असं म्हणाले, ते सत्य तत्व जे सर्व जगताचं मूळ सारभूत असं सूक्ष्म कारण आहे, ते जे परमतत्व सत्य आहे तेच तू आहेस. तेच तू आहेस. तत्वमसी पुत्रा, तत्वमसी म्हणजे जे ईश्वरीय ऊर्जा तत्व आहे त्याच्यामुळेच सर्व जगत निर्माण झालं, त्याच्यामुळेच व्यक्ती सुद्धा निर्माण झाली. कसं आहे ना, सत्यतेच्या दोन आपण प्रमुख पायऱ्या बघूया, तिसरी पण आहे पण आता एक्सप्लेनेशन साठी मी ती घेत नाही. पहिल्या ज्या दोन प्रमुख पायऱ्या आहेत त्या फक्त थोडक्यात आपण बघूया, म्हणजे आपल्याला नीट नक्की कळेल. पहिली जी सर्वश्रेष्ठ अशी जी पायरी आहे सत्यतेची, त्याच्यावर कोण उभं आहे? केवळ आणि केवळ निर्गुण परमतत्व. बास. बाकी जगताला तिथे स्थान नाही, जीवाला तिथे स्थान नाही. ते निर्गुण परमतत्वाची जी सत्यता आहे, दॅट इज द अल्टिमेट, सर्वोत्कृष्ट श्रेष्ठ रियालिटी. मग त्याच्या खालोखालच्या पायरीवर आपण सगळेजण येतो. कोण कोण येतो आपण त्याच्या खालोखालच्या पायरीवर? त्या सत्यतेला दुसरी म्हणजे त्याच्या बिलो सेकंड अशी पायरी म्हणतात, व्यावहारिक सत्यता किंवा ट्रान्झॅक्शनल रियालिटी.
या व्यावहारिक सत्यतेच्या पायरीवर ईश्वर आहे. ईश्वर म्हणजे कोण? सगुण ईश्वर. वरच्या पायरीवरचा हा निर्गुण तत्व आहे, निर्गुण ईश्वर आहे. हा, सर्वश्रेष्ठ पायरीवर. खाली उतरलं एक पायरी की खालच्या पायरीवरचा जो ईश्वर आहे त्याच्यामध्ये आता मायेची शक्ती त्याच्यामध्ये ऍड झालेली आहे. आणि आता तो वरचा निर्गुणाचा ईश्वर तो वरतीच आहे. खाली आता त्याचं काय रूपांतर झालं? निर्गुण ईश्वर अधिक माया, म्हणजे आपल्या सगळ्यांचा सगुण ईश्वर. हा, व्यावहारिक सत्यतेवर आता कोण तिघ आले? एकतर सगुण ईश्वर आला, दुसरं आलं जगत, हे अख्खं ब्रह्मांड, आणि तिसरं कोण आलं? आपण व्यक्ती. जीव, जगत, जगदीश. जीव, जगत, ईश्वर, या तीनही या व्यावहारिक सत्यतेच्या पायरीवर उभ्या आहेत. थोडक्यात व्यावहारिक सत्यतेच्या पायरीवर प्रत्येकामध्ये माया ऍड झालेली आहे. सगळ्यात सर्वश्रेष्ठ पायरीवर मायेचं स्थान नाही, केवळ आणि केवळ निर्गुण तत्व बसलेलं आहे. खाली उतरलं की सगळं सजीव, साकार, सगुण व्हायला लागतं. मायेशी संयोग करून किंवा माया ऍड करून मग होतो सगुण ईश्वर, मग बनतं जगत, मग बनतं जीव. त्याच्यामुळेच जगत निर्माण होतं, त्याच्यामुळेच जीव निर्माण होतो, आणि सगुण ईश्वर सुद्धा याच पायरीवर सर्वांबरोबर उभा आहे. हे जे मूळ सत्य तत्व आहे ते तू आहेस. श्वेतकेतू तत्वमसी. आपण बघूच पुढच्या मंत्रामध्ये त्याचा डीप जे मिनिंग आहे ते आपण बघणारच आहोत. महर्षी उद्दालक काय सांगतायत? तत्वमसी, ते जे सारभूत सत्यत्व आहे, ज्याच्या जीवावर सगळा डोलारा आहे, ते सत्यत्व हे तू आहेस. मृत्यूच्या वेळेला नेमकं काय घडतं? तर सर्व इंद्रिय हळूहळू कार्य करेनासे होतात. मग त्याच्यानंतर मन कार्य करायचं थांबतं, आणि मग त्याच्यानंतर प्राण म्हणजे काय? की आपल्या शरीरामधल्या सगळ्या इंद्रियांना कार्यक्षम करणारा जो खेळता प्राण आहे शरीरातला, तो प्राण तो हळूहळू कार्य करेनासा होतो. आणि सगळ्यात शेवटी चिदाभास किंवा जीवरूपी जीवात्मा अहंकार हा जो सूक्ष्म शरीरा बरोबर असतो, तो सूक्ष्म शरीराबरोबर स्थूल शरीरातून तो बाहेर पडतो. सूक्ष्म शरीर तो त्याच्याबरोबर जीवात्मा किंवा अहंकार किंवा चिदाभास, आणि त्याच्याबरोबर कारण शरीर, आणि त्याच्याबरोबर आपल्या कर्मांच्या फळांचं संचित, हे सगळ्याच्या सगळं सूक्ष्म शरीर स्थूल शरीरातून बाहेर पडताना आपल्या बरोबर घेऊन जातं. आणि मग हे सगळे फॅक्टर्स सूक्ष्म असल्यामुळे मृत्यूनंतर स्थूल देह पंचमहाभूतांनी बनलेला असल्यामुळे त्याला परत प्रकृतीला तो परत करावा लागतो. त्याच्यावर अग्निसंस्कार केले जातात, तो नष्ट होतो. परंतु आतील सूक्ष्म शरीर हे या कारण शरीर आणि चिदाभास किंवा जीवात्मा किंवा जीव आणि आपलं कर्मफळांचं संचित, या गोष्टींना घेऊन सूक्ष्म रूपामध्ये ते बाहेर पडतं. आणि ते छांदोग्य उपनिषदामध्ये म्हटल्याप्रमाणे मूळ चैतन्य तत्वामध्ये ते मिसळून जातं. अर्थात ते बीज रूपानं शिल्लक असतं. का? कारण कर्मफळांचं संचित जे गाठोडं त्याच्याबरोबर जीवात्म्याबरोबर आहे, ते अजून उपभोगायचं बाकी असल्यामुळे पुन्हा पुन्हा जन्म घेणं त्या जीवात्म्याला भाग असतं.
म्हणून तात्पुरतं अव्यक्त स्वरूपात बीज रूपात ते मूळ चैतन्य तत्वामध्ये मिसळून जातं. परंतु वासना संचय तिथे असल्यामुळे काही काळानंतर त्या वासनांचा उपभोग घेण्यासाठी पुन्हा पुन्हा जीवात्मा त्यातून बाहेर पडतो आणि परत परत नवीन जन्म घेतो. पुढील मंत्र. महर्षी उद्दालक म्हणतात, हे श्वेतकेतू, मधमाशा वेगवेगळ्या झाडातील फुलांमधून मध गोळा करतात आणि तो एकत्र झाल्यानंतर तो सर्व रस हा एक रस होऊन जातो. त्यामध्ये आता प्रत्येक मधाचा वेगवेगळेपणा आता शिल्लक राहत नाही. अगदी त्याचप्रमाणे प्रत्येक व्यक्ती शरीर आणि मनानं वेगळी आहे. असं जरी असलं, प्रत्येक जण शरीर मन रंगरूपानं जरी वेगळं असलं तरी गाढ निद्रेमध्ये गाढ निद्रेमध्ये जेव्हा हे हजारो वेगवेगळ्या व्यक्ती गाढ निद्रेमध्ये एकाच वेळी त्या जातील असं नाही, पण प्रत्येकाची गाढ निद्रा ही सारखी आहे. कोणी कधी का ती घेईना. वेगवेगळ्या हजारो व्यक्ती जेव्हा गाढ निद्रेमध्ये जातात तेव्हा त्या व्यक्ती वेगवेगळ्या असू देत, पण गाढ निद्रेमध्ये कुणाचाही वेगळेपणा हा तिथे राहत नाही. मधमाशांचा रस जसा एकत्र केल्यानंतर मधाचा वेगवेगळेपणा राहू शकत नाही, तसं गाढ निद्रेमध्ये व्यक्ती गेल्यानंतर हा श्रीमंत, तो गरीब, गरीबाची गाढ निद्रा वेगळी, श्रीमंताची गाढ निद्रा वेगळी असा प्रकार घडत नाही. गाढ निद्रेमध्ये का असं घडतं? कारण प्रत्येक जण सुषुप्ती अवस्थेमध्ये प्रत्येकाचा जीवरूपी अहंकार हा चैतन्य ईश्वरीय तत्वामध्ये मर्ज झालेला असतो. एकमेव रस, मधरूपी एकरस जो चैतन्य तत्व आहे, तोच एकमेव प्रत्येकाच्या गाढ निद्रेचं स्वरूप असतं. प्रत्येकाच्या गाढ निद्रेमध्ये ना त्याचं शरीर वेगळं राहतं, ना त्याचा वेगवेगळेपणा आपल्याला दिसतो, तर केवळ आणि केवळ परमतत्व तिथे प्रत्येकाच्या गाढ निद्रेमध्ये एकच एक तत्व सगळीकडे उरलेलं असतात. गाढ निद्रेचा अनुभव हा प्रत्येकाचा एकसारखा असतो आणि सगळेजण गाढ निद्रेमध्ये चैतन्य परमतत्वामध्ये जाऊन मिळतात. हे झालं गाढ निद्रेचं. की स्थूल शरीर निद्रितावस्थेत आहे, सूक्ष्म शरीर निद्रितावस्थेत आहे, मन बुद्धी अहंकार चित्त इंद्रिय सगळे निद्रितावस्थेत आहेत. जीवरूपी अहंकार हा सुद्धा तिथे नाही, आरसा नाही, म्हणून प्रतिबिंब सुद्धा नाही. केवळ आणि केवळ बिंब स्वरूप उरलेलं आहे. ओरिजिनल कॉन्शियसनेस, ओरिजिनल बिंब फक्त त्या गाढ निद्रेमध्ये उरलेलं आहे. जे प्रतिबिंब जे जागृतावस्थेत होतं, स्वप्नावस्थेत पण होतं, ते आता प्रतिबिंब मूळ बिंबामध्ये विलीन झालेलं आहे.
हे घडतं गाढ निद्रेमध्ये. परत केव्हा घडतं? मृत्यूनंतर हीच अवस्था होते. मृत्यूनंतर सुद्धा जो जीवात्मा, जीवरूपी अहंकार आहे, तो डॉर्मंट किंवा सुप्तावस्थेत किंवा बीजावस्थेमध्ये मूळ चैतन्य तत्वामध्ये हा मिळून जातो. आणखीन एकदा ही अवस्था कधी येऊ शकते? जेव्हा सगळ्या जगताचा प्रलय होतो तेव्हा सुद्धा जीवरूपी जे बीज आहे प्रत्येकाचं, ते मूळ चैतन्य तत्वामध्ये जरी विलीन होत असलं तरी ते अव्यक्त आणि बीजरूपात असतं. म्हणजे तीनही अवस्थांमध्ये जीवरूपी अहंकार जरी विलीन होत असला तरी तो तात्पुरता होतो. गाढ निद्रेमध्ये निद्रा संपली की अहंकार जागृत, मन जागृत, मग शरीर जागृत, मग परत तेच सगळं सर्कल. हे झालं गाढ निद्रेनंतरच. मृत्यूनंतर काही काळ तो जीवात्मा जोपर्यंत नवीन जन्म घेत नाही तोपर्यंत तो अव्यक्त आहे. परंतु त्याचं जे कर्मसंचिताचं गाठोड आहे सूक्ष्म शरीरामध्ये, जो वासना संचय बाकी आहे, ज्याचा उपभोग घ्यायचा आहे, त्यासाठी त्याला पुन्हा एकदा जन्म घ्यावा लागतो आणि मग काही काळानंतर तो परत एकदा व्यक्त होतो. प्रलयाच्या वेळेला सुद्धा हेच घडतं. काही काळ तो बीजरूपात असतो, परंतु जेव्हा सृष्टीला आरंभ व्हायला लागतो तेव्हा प्रत्येक जीवात्मा जो बीजरूपानं परमतत्वामध्ये दडलेला आहे, तो वासना संचय त्याचा शिल्लक असल्यामुळे त्याचा उपभोग घेण्यासाठी तो पुन्हा एकदा जन्म घेतो. पुढील मंत्र. सागराला चारी दिशांनी वेगवेगळ्या नद्या येऊन मिळतात. सागरामध्ये विलीन होण्यापूर्वी प्रत्येक नदी ही वेगवेगळी असते. तिचं एक नाव असतं, नामरूप असतं, आकार असतो. प्रत्येक नदी ही आधी वेगवेगळी असते. परंतु एकदा ती सगळीकडनं सागराला मिळून गेल्यानंतर ज्या काही नद्या सागराला जाऊन मिळतात, एकदा त्यामध्ये विलीन पावल्यानंतर प्रत्येक नदी तिचं वेगवेगळेपणा, तिचं वेगवेगळं अस्तित्व हे उरत नाही. सगळं पाणी एकच होऊन जातं. प्रत्येक नदी ही सागर होऊन जाते. आपल्याला सागराच्या पाण्यामध्ये डिफरन्शिएट करता येत नाही की हे पाणी या नदीचं आहे, हे पाणी त्या नदीचं आहे. सगळेजण सागराला एकरूप झाल्यानंतर प्रत्येक नदी ही सागर होते. त्याचप्रमाणे आपण सगळेजण त्या मूळ चैतन्य तत्वापासून निर्माण झालेलो आहोत. काही काळ आपलं इथे वास्तव्य आहे, काही काळ आपण विकसित होणार आहोत, आपलं संवर्धन होईल, आपली वाढ होईल आणि अंती आपण त्याला जाऊन मिळणार आहोत. त्यासाठी इथे एक उपमा दिली आहे की सागराचं पाणी बाष्पीभवन इव्हॅपोरेशननी होऊन ढग बनतात. ते ढग पुन्हा एकदा जमिनीवर पाऊस पडतात. मग पावसाचं पाणी जमा होऊन नद्या बनतात. नद्या पुन्हा सागरामध्ये
विलीन पावतात. कसं चक्र आहे बघा. मूळ स्त्रोताकडून निर्माण झाल्यानंतरचा सगळा प्रवास परत एकदा पुन्हा उलटीकडे मूळ स्त्रोताकडे मिळून जातो. मंत्र पुढचा. महर्षी उद्दालक म्हणाले, मृत्यूनंतर हे स्थूल शरीर जरी नष्ट झालं तरी जीवरूपी अहंकार मात्र नष्ट होत नाही. हा जीवात्मा, जीवरूपी अहंकार स्थूल शरीराला सोडून बाहेर जातो. स्थूल शरीर हे प्राणहीन होतं, नष्ट होतं. पण जीवात्मा चैतन्य तत्वामध्ये तो तेव्हा मृत्यूनंतर जरी विलीन झाला तरी तो तात्पुरता विलीन झालेला असतो. त्याच्यातील वासना संचयामुळे, कर्मफळ संचितामुळे ते संचित भोगण्यासाठी म्हणून त्याला पुन्हा पुन्हा जन्म घ्यावा लागतो. मग आता व्यक्तीचं खरं स्वरूप हे नेमकं काय आहे? ईश्वर तत्व आहे की हा जीवरूपी अहंकार आहे? तर महर्षी उद्दालक म्हणाले की व्यक्तीचं खरं स्वस्वरूप हे ईश्वर तत्व, मूळ ऊर्जा तत्व आहे. जीवात्मा किंवा जीवरूपी अहंकार हे खरं स्वस्वरूप होऊ शकत नाही. का? कारण जीवरूपी अहंकार हा काय आहे? तर तो म्हणजे बिंबाचं मनामध्ये पडलेलं प्रतिबिंब आहे. आपण बघितलं, मनरूपी आरशामध्ये चैतन्य ईश्वरीय तत्वाचं जे प्रतिबिंब पडतं तो म्हणजे चिदाभास किंवा जीव. त्यामुळे जीवात्मा हा केवळ आणि केवळ प्रतिबिंब स्वरूप आहे. कधी कधी आपण वेकर असतो, नाही का? जागृतावस्थेमध्ये मी कशी असते? मी जागृत असते, आय एम अ वेकर. मग कधी कधी मी ड्रीमर असते, कधी कधी मी डीप स्लीपर असते. 3 अवस्थांमधनं मी जात असते. पण या तिघांच्या व्यतिरिक्त जी अचल अढळ आहे, कारण या तिन्ही अवस्था येतात जातात. मी कायमची परमनंट वेकर राहू शकत नाही, मी कायमची परमनंट ड्रीमर राहू शकत नाही. या अवस्था येतात आणि त्या जातात, त्या नित्य नाहीत, बदलणारे आहेत. मग नित्य असं माझं काय आहे? तर नित्य माझं ईश्वरीय तत्व, तुरीय तत्व हे खरं स्वस्वरूप, दॅट इज कॉल्ड फोर्थ स्टेट, अपार्ट फ्रॉम वेकिंग, ड्रीमिंग अँड डीप स्लीप. या 3 अवस्थांव्यतिरिक्त जी खरीखुरी न हलणारी अचल अशी जी अवस्था आहे, स्थिर अवस्था, ती आहे फोर्थ, ती आहे तुरीय. ती म्हणजे मी आहे. मी वेकर नाही, मी ड्रीमर नाही, मी डीप स्लीपर नाही. मी खरी कोण आहे? तर या 3ही अवस्थांच्या पाठीमागे जे ऊर्जा तत्व आहे ते मी आहे. मी जे माझं मूळ स्वस्वरूप आहे, ईश्वरीय तत्व, तेच ईश्वरीय तत्व कधी कधी वेकर बनतं, अपीअरन्स, कधी कधी ड्रीमर म्हणून वावरतं, कधी कधी डीप स्लीपर म्हणून वावरतं. म्हणजे सोनं हेच कधी कधी बांगडी म्हणून समोर येतं, कधी कधी गळ्यातला हार म्हणून ते रूप घेतं, तर कधी कधी
ते कानातली म्हणून रूप घेतं. मूळ तत्व सोनं आहे. 3 ह्या अवस्था आहेत. त्यामुळे हे जे खरं स्वस्वरूप आहे ईश्वरीय तत्व तेच ऍपियर होत असतं. काय म्हणून? कधी वेकर म्हणून, कधी ड्रीमर म्हणून, कधी डीप स्लीपर म्हणून. तेच त्या वेळचा अहंकार शरीर अंगाभोवती लपेटून ते वेकर केव्हा होतं? जेव्हा प्युअर कॉन्शियसनेस ईश्वरीय तत्व तिन्ही शरीर आपल्या भोवती जॅकेट घालतं. तिन्ही शरीर असतात ना जागृत अवस्थेत. तिन्ही शरीरांचं माध्यम तो वापरतो तेव्हा तो वेकर होतो. मग त्यानंतर ड्रीम मध्ये गेल्यानंतर तो फक्त 2च शरीरांचं माध्यम वापरतो. कोणते? सूक्ष्म आणि कारण. ती 2च शरीर अंगाभोवती लपेटून आता तो ड्रीमर बनतो. मग जेव्हा तो डीप स्लीप मध्ये जातो तेव्हा केवळ एकच शरीराचं वेटोळं कारण शरीराचं माध्यम त्याच्या भोवती असतं. तेव्हा तो कोण होतो? तेव्हा तो डीप स्लीपर होतो. या तिन्ही अवस्थांच्या पाठीमागचं हे ईश्वरीय तत्व हे एकच तेवढं खरं आहे. या तिन्ही वेकर, ड्रीमर, स्लीपर या त्याच्या अपीअरंटली अवस्था आहेत. पुढील श्लोकाकडे आपण बघूया. उद्दालक महर्षी म्हणाले, पुत्रा म्हणजे हे श्वेतकेतू, समोरील न्यग्रोध म्हणजे पिंपल वृक्ष त्याचं फळ आण आणि ते फळ फोड. बर का, एकदा त्यांनी सूचना केली की ते न्यग्रोधाचे फळ आण आणि ते फोड. श्वेतकेतूने ते फळ फोडलं. काय दिसलं तुला? बी आहे. ठीक आहे, बी फोड. त्यानं बी फोडली. काय दिसलं? नाही. तुकडे तुकडे केले. आता काही नाही. मग जे काही नाही असं जे तू म्हणतोयस त्याच्यापासूनच हा एवढा मोठा अवाढव्य वृक्ष निर्माण झालेला आहे. त्यामुळे अगदी त्याचप्रमाणे जे सूक्ष्म निर्गुण तत्व अल्टिमेट रियालिटीच्या पायरीवर बसलेलं आहे, एकमेव अद्वितीय ते आहे. मायेचा आधार घेऊन जेव्हा ते सजीव रूपात खालच्या पायरीवर येतं तेव्हा सगळं अवाढव्य जगत अल्टिमेटली तेच निर्माण करत असतं. जरी मायेचा आधार घेतला तरी मूळ निर्गुण तत्व हा सगळ्यांचा बेसिक पाया आहे. ते जगताचं मूळ आहे, आदि कारण आहे. आणि हे श्वेतकेतू श्रद्धेनच हे आत्मतत्व आपल्याला त्याची अनुभूती घेता येते. बर का, श्रद्धेनं म्हणजे केवळ अंधश्रद्धा ठेवायची नाहीये. निव्वळ आपलं कोणीतरी काहीतरी सांगताय म्हणून बाबा करे हाही प्रकार करायचा नाहीये. तर श्रद्धा या अर्थानं म्हटले की अत्यंत सखोल चिंतनानं, बर का, सखोल चिंतनानं, अभ्यासानं, ध्यानधारणेनं, उपासनेनं जी साधकामध्ये एक चिंतनशीलता येते त्या चिंतनशीलतेतून उमटलेली श्रद्धा ही बलवान श्रद्धा असते. आणि त्या श्रद्धेनं, बर का, त्या श्रद्धेनं चैतन्य तत्वाचा साक्षात अनुभव येतो. श्वेतकेतू जगताचं जे सारभूत तत्व आहे तेच प्रत्येक व्यक्तीसाठी सुद्धा तेच सारभूत तत्व आहे. म्हणजे जगामध्ये सर्वत्र नजर टाकली तर कुठेही भेद नाही. भेद सगळे वरवरचे आहेत. आतला प्रत्येक आणि
प्रत्येक गोष्टीचा गाभा हा एकच एक आहे. त्याच एकमेव पायावर आपण सगळे जण उभे आहोत आणि तो जे परमतत्व आहे ते तुझं खरं स्वस्वरूप आहे. शरीर, मन, इंद्रिय ही त्याच्या भोवतीची उपकरणं आहेत, माध्यम आहेत. तत्वमसी, हे श्वेतकेतू, हे तू जाण की तत्वमसी. ते कसं आता सिद्ध केलेलं आहे ते आपण आता बघूया. तत्वमसी, तत्त्वम असी, बर का, तत्त्वम असी. तत् म्हणजे कोण? दॅट, ते. तत् म्हणजे दॅट, ते ते ते. त्वम म्हणजे कोण? त्वम म्हणजे मी, व्यक्ती, जीव, आपण सगळे. त्वम म्हणजे जीव किंवा व्यक्ती. ते कोण आहे? तत् म्हणजे ते आहे, ईश्वरीय तत्व. आणि त्वम म्हणजे कोण आहे? मी आहे. अशी म्हणजे दोघं एकरूप आहेत. तत्वमसी, ते ईश्वरीय तत्व बरोबर जीव म्हणजेच मी. हे काय बोलतच? हे कोणतं इक्वेशन? मी एक व्यक्ती बरोबर साक्षात ईश्वर. बघूया आपण कसं ते इक्वेशन सुटत जात ते आपण बघूया. तत्त्वम, बर का, एका बाजूला आहे तत्, दुसऱ्या बाजूला आहे त्वम. त्यांच्यामध्ये बरोबरची समानतेचे चिन्ह नंतर आपल्याला घालायचे आहे. आता तत् म्हणजे नेमका कोण? तर तो सर्वश्रेष्ठ पायरीवर बसलेला निर्गुण ईश्वर नाही. आपण खालच्या पायरीवरचा मायेचा आधार घेऊन बनलेला सगुण ईश्वर जो आहे, जो आपल्या धर्मामध्ये, कोणत्याही धर्मामध्ये तोच अभिप्रेत आहे. ज्याला आपण पुजतो, ज्याची आपण उपासना करतो, तो सगुण ईश्वर म्हणजे तत्. तत्, ते म्हणजे सगुण ईश्वर. सगुण ईश्वर म्हणजे त्याचं इक्वेशन काय आहे? निर्गुण तत्व ईश्वर, निर्गुण ईश्वर अधिक माया. माया जेव्हा ऍड केली जाते त्याच्यात, तेव्हा सगुण ईश्वर तयार होतो. त्यामुळे सगुण ईश्वरचं इक्वेशन काय झालं? निर्गुण तत्व अधिक माया, टोटॅलिटी ऑफ माया, जगताची संपूर्ण माया. आता त्वम, त्वम म्हणजे व्यक्ती, जीव, जीवात्मा. तो कसा बनलाय? तर प्रत्येक आणि प्रत्येकामध्ये निर्गुण तत्व आहेच. त्यामुळे निर्गुण तत्व अधिक माया म्हणजे त्वम. म्हणजे इकडच्या बाजूला तत्चं इक्वेशन आहे निर्गुण तत्व अधिक माया, इकडच्या बाजूला जीवाचं इक्वेशन आहे निर्गुण तत्व अधिक माया. इथे माया टोटॅलिटी आहे, इथे व्यक्तिपुरती सीमित माया आहे. पण दोन्हीकडे माया घातलेली आहे, ऍड केलेली आहे. मग हे खरं आहे का? म्हणजे सगुण ईश्वर बरोबर मी? नाही नाही, असं कसं होईल? तो सर्वव्यापी, सर्व शक्तिमान असा तो सगुण ईश्वर, आणि मी माझ्यात काही अर्थच नाही. ईश्वराशी तुलना करायची गेली तर मी एक क्षुद्र वाळूचा कण सुद्धा असेन की नाही मला काही माहिती नाही. त्यामुळे जेव्हा आपण डायरेक्ट मिनिंग याचं घेतो तेव्हा हे आपल्याला पटू शकत नाही. ईश्वर बरोबर मी, छे. डायरेक्ट मिनिंग घेतलं तर आपण हे मान्य करू शकत नाही. त्यामुळे आता इम्प्लाइड मिनिंग दोघांचं घ्यावं लागतं. इम्प्लाइड मिनिंग ईश्वर, सगुण ईश्वराचं काय होतं ते आपण बघूया. सगुण ईश्वर म्हणजे
निर्गुण ईश्वर अधिक माया. तर या इक्वेशन मधलं माया ही कशी आहे, तर ती मिथ्या आहे, अपीअरन्स आहे, तिला स्वतःचं एक्झिस्टन्स नाही. त्यामुळे तिला आपण बाजूला केली. इकडे जीवाच्या बाबतीत काय झालं, जीवाच्या बाबतीत, व्यक्तीच्या बाबतीत निर्गुण तत्व अधिक लिमिटेड, छोटी, थोडासा अंशात्मक माया, शरीर मन हे सगळे मायेचे फॅक्टर आहेत. निर्गुण तत्व अधिक शरीर मन रूपी माया. आता शरीर मन जी मायेचे घटक आहेत ते कसे आहेत, ते सुद्धा मिथ्या आहेत. कोणत्या अर्थानं मिथ्या आहेत, तर त्यांना स्वतःचं असं एक्झिस्टन्स नाही का. शरीर आणि मन आपण माध्यम म्हणून वापरतोय, पण त्यांना स्वतःचं एक्झिस्टन्स नाही. ते एक्झिस्टन्स, सत्यत्व काही काळापुरतं शरीर आणि मनाला मिळालेलं आहे, ते मिथ्या आहे हे या अर्थानं. तो अपीअरन्स आहे, त्यामुळे तो आपण बाजूला केला. आता दोन्हीकडनं माया बाजूला केल्यानंतर, का बाजूला केली, कारण ती खरी नाही. जर खरी असती तर तिला बाजूला करता आलं नसतं, हे लक्षात घ्या. ती खरी नाही. कोणत्या अर्थानं खरी नाही, की तिला स्वतःच असं वेगळं अस्तित्व नाही, या अर्थानं ती खरी नाही. पण जोपर्यंत आपलं शरीर मन आहे तोपर्यंत ते व्यावहारिक सत्तेवर तात्पुरता का होईना, तात्पुरती सत्यता आपल्याला सगळ्यांनाच मिळालेली आहे, पण ती अल्टिमेट रियालिटी ठरू शकत नाही. या अर्थानं त्याला बाजूला केलं, इकडे या मायेला बाजूला केलं. आता दोन्हीकडे काय उरतं, तर दोन्हीकडे सगुण ईश्वरामध्ये फक्त निर्गुण ईश्वर तत्व उरतं, आणि इकडे व्यक्तीमध्ये काय उरतं, माया, शरीर मन हे जे भाग आहे मायेचा तो बाजूला केला. आता उरलं फक्त निर्गुण ईश्वरीय तत्व. दोन्हीकडे निर्गुण ईश्वरीय तत्व उरलं. ते दोन्ही सेम आहे की नाही, सेम आहे. म्हणजे ईश्वराची फंडामेंटल रियालिटी ही निर्गुण तत्व आहे, आणि त्याचप्रमाणे जीवाची, त्याला भले शरीर मन रूपी वगैरे माया प्रकृती ऍड होऊ दे, पण त्याची फंडामेंटल रियालिटी ही निर्गुण ईश्वरीय तत्व आहे. या दृष्टीनं ईश्वर आणि जीव हे अशी होतात, सेम होतात, एकरूप होतात. ईश्वर म्हणजे व्यक्ती, व्यक्ती म्हणजे ईश्वर. तर अशा प्रकारे तत्वमसी हे जे महावाक्य छांदोग्य मध्ये आलेलं आहे ते आपण त्याचे इक्वेशन बघून झालं. याबरोबरच छांदोग्य उपनिषदाचा हा दुसरा पार्ट मी इथे समाप्त करत आहे. जरी हा एपिसोड इथे मी समाप्त केला असला तरी सुद्धा अनेक विषय आणि अनेक एपिसोड घेऊन मी तुमच्या भेटीला येतच राहणार आहे. मी तुम्हा सगळ्यांना मनापासून विनंती करते की कृपया तुम्ही सगळ्यांनी अमृताचे डोही या माझ्या आध्यात्मिक चॅनलला शेअर करावं, लाईक करावं आणि सबस्क्राईब करावं, ही माझी नम्र विनंती आहे.